ये बस नाश्ता कर. नाही नाही नको, नाश्ता नको भाऊ, काम आहेत आधी ती करतो, मग नाश्त्याचं बघतो. बरं हे घ्या, ही फाईल एकदा बघा. मला सगळ्या गोष्टी ओके आहेत ना जरा सांगा, म्हणजे आज मीटिंग आहे त्याची. ठीक आहे सगळं. हां हे बघ आशू, हे सगळं अजूनही ठीक होईल हा? हो आय नो भाऊ. नंतर फार काम वाढणार आहे. तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही तुला. नाही भाऊ, हेडसांड नाही करत. आता ही जी मीटिंग आहे ती आधी महत्वाची आहे. ती झाल्यानंतर मे बी मला थोडासा वेळ मिळेल आराम करायला. बरोबर, पण काळजी घे जरा स्वतःची. देणार भाऊ, सगळं देणार. मीटिंग झाल्यानंतर नाश्ता करेन. हो ओके. अच्छा काय उठ आहे काय असे का पडले? काय झालं? बरं नाही आहे का? 5 मिनिट थांब ना प्लीज. अरे असं काय करताय? अगे सकाळपासून असेच आहेत ते सगळे. काय झालंय काय? नाही ग, थकायला झालंय. हा आणि शिवा, तुझं घरी बोलणं झालंय ना? नाही, आम्ही मनाची तयारी केली. आम्ही इथून पुढे त्या शाळेत जाऊ शकत नाही म्हणजे नाही. मी झोपतो. ऐका ना, ते घरी सांगणं शक्य नाही जरा. ए शिवा यार, तू घरी सांगू नाही शकत आहे ना. ए भाई लोक, झोपा तुम्ही, झोपा. हो शिवा, बरोबर बोलतोय तू. अगं ह्याच्यामुळे ना काहीच नीट होणार नाही ग. इथलं पण काम नीट होणार नाही आणि तिथं शाळेत गेल्यावर इतकी झोप येते, काय सुचतच नाही यार मला. ए भाई ते घबरा ग, काय उपाय असेल तर सांग. इकडे हे बघ, तुझी पण झोप नाही झाली ना नीट. भाई मी काय बोलतोय, तुम्ही सगळे शाळेत जा, मी एकटा अख्खं गॅरेज सांभाळतो आणि मला 1 रुपया नको देऊ ग. जा. ए आम्ही शाळेत जा काय? आम्ही शाळेत जा. ए असलं काय नाही बरं. काय बघ किती चांगले जगत होतो यार आपण. असं आता जेल मध्ये टाकल्यासारखं वाटतंय. असं टॉर्चर झालं. बास मला, बास नको. ऐका ना, मी काय बोलते जरा थांबा. ऐका सगळ्यांनी. कसं आहे बघा, घरच्यांना खूप बरं वाटतंय मी शिक्षण घेते. ते म्हणतात की चांगली गोष्ट आहे ही. त्यांची पण मनापासून इच्छा आहे आणि मी नाही त्यांची इच्छा मोडू शकत. मला नाही सांगता येणार घरी. जरा ऐका ना. तेव्हा तुला नाही सांगता येणार ना. हे भाई लोक झोपा रे, हिला नाही जमणार आहे. आपण झोपू शकतो. शिवा एकदम परफेक्ट बोलतोय तो बरं का. काहीच नीट होणार नाही या सगळ्याने. आणि काय इथलं काम पण नीट होणार नाही. तिथे तरी इतकी झोप येते, माझं डोकं खराब होईल. ऐका, माझ्याकडे एक आयडिया आहे. शिवाय बाबा, मी तुझ्या पाया पडतो, कर बाबा काहीतरी कर प्लीज. अरे तू वेळ झालाय का? उठ झोपेत ना. मी सांगते आयडिया आहे माझ्याकडे काहीतरी. की म्हणजे आपण घरून सांगायचं असं की आम्ही शाळेत जातोय, पण शाळेत जायचं नाही, बुडवायची. हा पटतंय? हा पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम ऐका. अरे ऐक ना, प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला तेवढा वेळ मॅनेज करावा लागेल, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही, घरी पण करणार नाही आणि शाळेत पण काही प्रॉब्लेमच नाही. कळतंय? कळलं? हे होऊ शकतं. पटतंय का? म्हणजे ए भाई मस्त आहे. म्हणजे बघ, आपण तेवढ्या वेळ कुठेतरी बाहेर घालो, पण शाळेत जायचं नाही. नाही जायचं. भाई पण एवढी वर्ष सोबत काढलेत ना. 2-4 तासांसाठी काय आपण करू शकतो, काय पण टाइमपास. काय काय व्हावा? डने ठरलं ना? ठरलं. हा, आपण एकदम फिक्स करून टाकूया. आणि आता जरा टेन्शन काढून टाका. आपण कमाल चहा पिऊया आणि कामाला लागू. भाई चहा शिवाय आपल्याला काय पर्याय नाही आता. मी काय म्हणतो, चंदन कुठे आहे? तो गेला असेल तिकडे. नाही तिकडे नाही, कुठे नाही, कुठे नाही. काय नाही, एक मिनिट. चंदन कुठे आहे? चंदन शिवा, ते दिव्याताई आहे ना, ती आपल्या वस्तीत राहायला आली आहे. ते जगदंबेचं देऊळ आहे ना, त्याच्या बाजूला 5 नंबरची खोली तिकडे. काय तुम्ही मला सांगितलं का नाही आधी? याच्याच मुळे नाही. गप्पा बसा. मी सांग तू शिवा. अगं जाऊ, ती कशी आहे माहिती आहे तुला? शिवा कशाला सांगितलं तू? भाई तुमचं झोप नाही सुधरत नाही यार मला. हे भाई काम करा, गाडी आली तर बघ कोण येते का. करतोय मीच. हा बोला सर.
Okay, sure thing. I'll let you know then. All right. Bye. Bye. दिव्या काय आहे? तूच राहिली होतीस फक्त. अगं दिव्या मला नव्हतं माहित तू इथे राहते आणि मग तू इथे राहते कशाला? मज्जा म्हणून. दिव्या मुद्दाम करतेस का ग? तू मुद्दाम विचारतेस का मला हे? मी इथे राहतेय कारण ते मला घरात घेणार नाही आणि कोणाला माझी काही पडलेली नाही. अगं तू असं का वागते? आपलं घर सोडून तू इथे राहते, ती चंदनला सोडून. कसं दिसतं ते? कसं दिसतं शिवा? सांग जरा. देसाईंच्या सुनेला कमीपणा वाटतोय का? जास्त बोलतेस हा? एक तर तू खोटेपणाने वागली, खोटी प्रेग्नन्सी केली, त्याचं तुला काही वाटत नाही? ऐक ना शिवा, तुझं लेक्चर ऐकायला लागू नये म्हणून मी इथे माझं येऊन राहतीये ना. आणि तुला काय करायचंय? का आलीयस इथे? हे बघ, तुला जे भलं करायचंय ना ते अख्ख्या वस्तीचं कर. माझं मी बघून घेईन आणि झालं असेल तर निघ. बघ दिव्या, असं एकट्यात कोणीही खुश राहू शकत नाही. तुला थोड्या दिवसांनी कळेल की हे असं एकटं राहणं बरं नाहीये. मग आपल्या माणसांची आठवण येईल, तेव्हा येशील का? अजिबात नाही, मी येणारच नाहीये घरी. मी माझं आयुष्य कसं उभं करते ते बघच तू आता. मला जसं हवंय ना तसं उभं करणार आहे मी छान. मला गरज नाहीये कोणाची. मी माझी वेगळी फॅमिली तयार कर. झालं असेल तर येऊ शकतेस. वेळ नाहीये मला तुझ्याशी भांडत बसायला. आशुतोष, आय नो हे सगळं खूप हेक्टिक होणार आहे, पण लवकरात लवकर हे डील पूर्ण करायचं आहे आपल्याला. Yes, sir. Of course. मी सगळे प्लॅन्स आणलेत in fact. So I'll hand it over to you. दाखव. काय झालं आशुतोष? फाईल सर, फाईल नाही सापडत आहे, याच्यातच होती. आशुतोष, तू खरंच फाईल आणली होतीस? या तुझी तयारी नक्की झाली होती का? येस सर, मी स्वतः बसून ती फाईल तयार केली होती. फक्त आय एम प्रिटी शुअर मी ती ह्याच्यातच ठेवली होती. कुठे गेली? इम्पॉसिबल. मी फाईल यातच ठेवली होती. असं कसं होईल? पडली असेल कुठे? अशी कशी पडेल? नाही आशुतोष, काम डाऊन. याबद्दल आत्ता विचार करणं इम्पॉर्टंट नाही आहे. ती फाईल परत बनवून देणं गरजेचं आहे. काय होतंय आशुतोष? फाईल सापडत नाही आहे सर. हे बघ आशुतोष, तू फाईल आणली होतीस की नाही ते मला नाही माहित, पण आत्ता ती फाईल इथे नाहीये म्हणजे आपलं काम पूर्ण होणार नाही. आशुतोष, यू आर वेस्टिंग माय टाइम. आजची पण आपली मीटिंग वायाच गेली असं आपण समजूया. सॉरी सर, मला खरंच माहित नाही हे कसं झालं, पण मी फुल प्लॅनिंग केलं होतं. मी फाईल आणली होती, एव्हरीथिंग वॉज रेडी. ओके, लिसन आशुतोष, तुझ्याकडनं हे मॅनेज होत नसेल तर तसं मला क्लिअरली सांग. नाही नाही सर, प्लीज असं नाही आहे. अरे मग काय अर्थ आहे या सगळ्याचा? किती अमॅच्युअर वागणं हे. देसाई ऑटोमोबाईल रिप्रेझेंट करतोस तू. नाही, आय अंडरस्टँड की प्रेशर असणार आहे, पण तितकंच सिरियसली काम करायची गरज आहे. अशा चुका नाही चालणार. आज आपल्याला ती फाईल काहीही करून सबमिट करायची होती आणि आजचा दिवस गेलाच ना. म्हणजे ह्याच्या पुढेही जर अशा चुका होणार असतील तर काय करणार आहोत आपण? आय अश्युअर यू सर, हे असं नाही होणार पुढे. मी आजच्याच तुम्हाला ही फाईल सबमिट करतो. आय वर्क ऑन इट टिल नाईट. रात्रीपर्यंत काम करून मी तुम्हाला ती सबमिट करतो. ओके, माझी जबाबदारी आहे. मी स्वतः लक्ष घालून हे काम करतो. कसं झालं काय झालं मला माहीत नाही. मे बी वर्क कन्फ्युजन काही झालं असेल, पण डोंट वरी, मी हे फिक्स करतो. ओके, बघूयात. येतो. थँक्यू सर. देसाई, तुझी अशीच राख रांगोळी होणार. आता बोल, बाळाचा विचार केलायस? अरे
हे काय मध्येच ते आजी असं काही नाहीये, तुम्ही आधी ऐका ना माझं. मला हे सांगायचंय, मी परत शाळेत जायचा निर्णय घेतलाय. वंदे, अगं काय ऐकतोय आपण? का तुम्हाला आवडलं नाहीये का? म्हणजे मला पण तसं थोडं. अगं आवडलं नाही? अगं आवडलंय, एकदम भारी. अगं तुला शिकावंसं वाटतंय ना, हेच खूप आहे. होय, पण काय ग एकदम कसं काय तुझ्या डोसक्यात आलं शिकायचं? नाही, माझ्या नाही चाललंय. आशू आणि घरच्यांना असं वाटलं मी शिकावं, म्हणून हे सगळं झालंय. मी करते प्रयत्न, असं सगळ्यांना सांगितलं. वा, अगं तू प्रयत्न करतीस हेच लय आहे. शिवानी, हिम्मत लागते हे सगळं करण्यासाठी. तू प्रयत्न करतेस ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, हो की नाही आई? तुम्हाला याच्यात काहीच वेगळं वाटत नाही? अगं वेगळं काय वाटायचं त्याच्यात? आम्हाला आनंद झालाय की तू शिकणार म्हटल्यावर. कैलासनं त्या वेळेला तुला काही कारण असतो शाळेतनं बाहेर काढलं, जबाबदाऱ्या पडल्या तुझ्या अंगावर, म्हणून शिकता नाही आलं ग तुला. पण आता सासरची माणसं तुला शिकवतायत. मग आणि शिवानी, मला तर कायम असं वाटायचं की तू खूप शिकावंस, खूप मोठं व्हावंस. नाही, तू मुळातच खूप हुशार आहेस, पण तू शिकलीस ना तर तुला ते भविष्यात खूप उपयोगी पडेल. म्हणजे जावई बापू बोलतायत ते बरोबर आहे. तू जरा ना अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे, थोडीशी मेहनत घे. गुणाची माझी ती नेहमी असं काहीतरी चांगलं चांगलं करत असतेस. आम्हाला अभिमान वाटेल असंच वागत असतेस तू, नाहीतर ती टिचकी. आई, आता तिचा विषय नको. एक मिनिट, काय झालंय? काय नाही ग, ती डुचकी तर वस्तीत राहायला आली आहे. माहितीये मला. तुला कसं माहित? तू भेटायला गेली होतीस का तिला? अगं हा, म्हणजे मी भेटले. या बघ शिवाय, तिला भेटायला जायचं नाही सा, तू सांगून ठेवती तुला. अगं अशी काय बोलतेस आजी? हा, माझी बहीण आहे अगं ती. आणि मी, तुम्हालाही माहितीये मी पप्पांना प्रॉमिस दिलंय की तुला, आईला, दिव्याला सगळ्यांना सांभाळीन म्हणून. मग अगं कैलासला नेहमीच तुझा अभिमान वाटायचा, कारण तू तशी वागायचीस, म्हणजे अजूनही वागतीस तसंच. पण ती डुचकी, ती कशी वागती बघ बरं. तुला सांगते, हाताबाहेर गेलीये, ऐकत नाही कुणाचं बी, म्हणून सांगते तू तिच्या नादाला लागू नगस. हा, आई बरोबर बोलतायत शिवानी, तू या सगळ्यात पडायची काही गरज नाहीये. आणि हे बघ, दिव्यासाठी जे जे शक्य होतं ते सगळं आपण करून झालं. आता तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, तू उगाच या सगळ्यात पडू नकोस. ठीक आहे, मी नाही करणार, नाही पडणार ह्या सगळ्यात. ठीक आहे, शब्दावर विश्वास नाही. हा, प्रॉमिस दे. अरे असं काय करता? बरं ठीक आहे बाबा, हे घे प्रॉमिस, मी तिला भेटणार नाही, मी माझा अभ्यास करतो. हा, ठीक आहे, आता येऊ मी? ये. हा, चला, टाटा, बाय बाय. अभ्यास कर. हा, 1199, 2000, 3000, 4000. हळूहळू चाल ना, इथे मध्ये करते. 93, 94, 95, 96, 97 थांब. बापरे, काय मांजा सर? ओ मांजा सर, काय झालं नाही त्याचं, त्यालाच माहिती नाही काय झालं त्याचं. ए भाई, अरे सांग ना काय झालं, येडाय करते जरा. हा, काय झालंय मांजा? काय झालं ना, तुझ्या नवऱ्याला विचार. वा, त्याने काय केलं आता? हे बघ शिवा, मी आईची शपथ घेऊन सांगतो, आजपर्यंत आशूने जे जे सांगितलं ते मी सगळं केलं, पण आता अति करतो यार. काय केलं त्याने? तो मला सांगतोय की शाळेत जा म्हणून. ए, तू हसू नको रे. अरे नाही, ठीक आहे, हसू नका, हसू, जाऊ दे, सॉरी. म्हणजे मला सांग, तू शाळेत गेलायस का? ए भाई, गेलोय शाळेत, मला लिहिता वाचता येतं. तू इकडे. 10वीत 2 विषय राहिलेत माझे. मी 2 विषय राहिले. तू तिकडे
तुम्ही दोघं काय 10वी सोबत? दोनदा बोर्ड फाडून आला. ऐका 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 जाऊ द्या. हसू नका हे सोडून जिजूंच्या द्या. रक्ताचं नाही काढायचं बाई. नाही जाऊ दे मांजा. ऐक ना मांजा मी काय म्हणते ठीक आहे सगळं तू चल आमच्यावर मजा येईल जाऊ दे चल अरे माझ्याकडे बघ आता शाळेत जाऊ का पूर्ण वाढ झाली माझी दाढी मिशी आल्यात मला. का दाढी मिशी येणारे काही शिकत नाही का? अबे राहू दे बस करा काय हरकत आहे मांजा तू सांग काय हरकत आहे माझं काय अडलंय चाललंय ना नीट कमावतोय खातोय खुशीत आहे ना मी काय मला नाही जमणार आहे मी नाही येते चल. अरे असं काय करतो हे बघ बरोबर आहे पण मला पण आशूने तेच सांगितलं मला त्याला नाही म्हणता येते सेम पिन शिवा भाई मलाही झोप येते आणि मलाही आशूला नाही म्हणता येते. तो किस बात की देरी आहे भाई चल आमच्या सोबत मजा येईल भाई काय रे हा ए भावा तुझे बंद आहेत का मी सांगितलं ना मला नाही जमणार आहे. ए अरे आम्हाला तरी कुठे जमतंय आम्ही तिथे जाऊन हजेरीच लावतो चालेल गपचूप. अरे मान अरे हे बघ आमच्याकडे एक खतरनाक प्लॅन आहे. हे नको सांगूया ना तो नाही कशा सांगतो नका सांग आहे प्लॅन हा ऐक प्लॅन तर आहे मजा करू चल प्लॅन सांग ना. अरे ते सांगणार ना आपण जाऊया तर ना चल एक मिनिट काय यांच्यावर विश्वास नाही मला. मग राहू दे ना ए भाई थांब ना जरा. तुझ्यावर विश्वास ठेवून येतोय हा भाई कन्फर्म मजा करूया चला अरे भाई ए भाई तुझे खरंच 2 विषय राहिले. मग मिस्टर आशू देसाई छान झाली असेल ना मीटिंग शिवाय खाल्ल्या असशील भरपूर पण आता तुला अशाच शिव्या खायच्या आहेत. शिवा आणि आशू माझी लायकी काढायला निघाला होतात मग आता बघाच तुम्हा दोघांचं काय करतो ते. हॅलो हॅलो किट्टू डार्लिंग मग काय चाललंय देसाईंच्या घरात नवीन. म्हणजे नाही त्या शिवा आणि आशूचं काहीतरी चालूच असणार नवीन. शिवाचाच कशाला देसाई काय कमी उत्साही आहे तुला माहितीये आता ह्या सगळ्यांनी मिळून त्या शिवाला त्या अडाणी शिवाला शिकवायचं ठरवलं. काही गरज आहे का आता काय मोठे झेंडे काढणार आहे का ती. काय आता ही आयडिया कुणाच्या डोक्यात आली. आणि आता नाईट स्कूलमध्ये जाऊन काही मिनिस्टर होणार आहे का कलेक्टर होणार आहे. गुड अशाच अपडेट्स देत जा मला वेळोवेळी. आणि हा शिवाचं काय करायचं ते मी बघतोच. हो पण जे काय करणार असशील ते मला सांगत जा कारण इथे ना सगळ्यांसमोर माझी बोबडी वळते. हो हो तुला तर सांगणारच मी काय काय करणार आहे ते. लवकरच भेटू आणि हा आठवणीने पैसे घेऊन ये. हो बाय. नाउ जस्ट वेट अँड वॉच. शिवा तू कल्पनाही करू शकणार नाहीस अशी हालत करणारे मी आता तुझी. हाच डब्बा आहे ना आजी. होय बाबा तोच हा ते हळूहळू दिव्या डुचकीचं काय काम आहे इथं. हे बघा मी माझं सामान घ्यायला आले ते घेऊन मी लगेच जाणार मला वाद नाही घालायचंय तुमच्याशी. वा छान. हा फक्त आता मी इथे राहत नाहीये म्हणून माझं सामान फेकलेलं नसावं म्हणजे झालं. कळलं काय माझ्या सामानाला मला विचारल्याशिवाय कोणी हात लावलेला मला आवडत नाही. तो हक्क मी कोणाला दिलेला नाही. दिव्या उगाच किरकिर करू नकोस. तुला काय सामान हवं ते घे आणि जा इथून. नाही तर काय दे बाबा बरं झालं दिलास त्यो नाहीतर मला काय जमलं नसतं रे काढायला. मी असताना तुम्हाला कशाला काही जमवायची गरज आहे. मी हायच.
नाहीये, चोरी नाही करत आहे मी. हे बघ, या घरात ना आता कोणाचाही तुझ्यावर विश्वास उरलेला नाही. तुला जे काही करायचं ते माझ्या समोर कर, मी इथेच थांबणार आहे. मुलगी आहे ग तुझी, एवढा अविश्वास. लवकर आठवलं माझी मुलगी असते, पण हे जे वागली असतं ते माझे संस्कार नाही आहेत. सो मला असं आहे, तुला सुद्धा लवकरच पश्चाताप होईल. चंदन, लय झाक जमलं बरं का तुला. म्हणजे असं दुर्लक्ष करायला जमलं पाहिजे बघ. म्हणजे माणसं का नाही जाग्यावर येतात, नाहीतर डोसक्यावर मिरा वाटतील. खरं आहे आजी. याच्यामुळं असंच करायचं काय. हो बिलकुल. हा. टुचकी. अरे काकू, सगळे कुठे आहेत? अगं आहेत ना, सगळे असतील इथे, घरातच असतील. अच्छा, मी काही मदत करू का तुला? सांग. नाही नाही, मी करते. अरे मग मी आज जाऊन बघते, काही काम आहे का? अगं नको, आत नको जाऊस. अगं ताई तुझ्यासाठी थांबलीये, तिला भेटायचंय तुला, तू जाऊन भेट. माझ्यासाठी? हो. का? काय माहिती नाही असेल काहीतरी, जा ना बघ, भेट. ठीक आहे, आले आले. डिझाईन्सचे सुद्धा ऍडिशन आहे ना, डिझाईन्स ऍड करायचे. अमर, हे बघ मी तुला ईमेल केली, त्यामध्ये सगळी डिटेल्स आहेत, ती ऍड कर प्रेझेंटेशन मध्ये. आणि एक काम कर, या डिझाईन्स ना घेऊन तुला अजून जर काही आयडियाज असतील तर त्या सुद्धा ऍड कर, ज्या तुम्हाला काल बोलला होतास ते. ओके सर, करतो. येस. डन सर. हा शो. हे बघा, मी हे ऍड केलंय प्रेझेंटेशन. येस. जर तुम्ही तुमच्याप्रमाणे. ऑल राईट. एक काम कर, फक्त पॉइंट नंबर 3 आणि पॉइंट नंबर 7 यामध्ये या डिझाईन्सचा जो एक हे आहे, डायग्राम आहे, तो टाक. ठीक आहे सर. बिकॉज वी नीड दॅट ॲज वेल. अमर, अमर, काय झालं? टाकतोच नाही. सर मी काय म्हणत होतो, आपण लंच करून घेऊया का? म्हणजे काम थोडंच बाकी आहे ना. नाही, हे बघ अमर, हे डील आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचं आहे आणि हे खूप मोठं डील आहे. सो वी हॅव टू वर्क फॉर इट. आणि इथे आपण, तू किंवा मी, आपण एम्प्लॉईज होत. मी तुझा बॉस म्हणून काम नाही करत आहे. आपण सगळे CEO साठी काम करतोय होरायझनच्या. जोपर्यंत हे डील होत नाही तोपर्यंत वी वोंट इट. ओके. ओके, लेट्स गेट बॅक टू वर्क. कम ऑन. येस. अमर, हा सर. तू एक काम कर, तू खाऊन घे. सर एकत्रच बसू ना. नाही नाही, तू खाऊन घे, मी हे कम्प्लीट करतो. सबमिटही करता येईल लगेच. जा खाऊन घ्या पटकन. ओके सर. सीताई, बोलवलं तुम्ही? काकू सांगत होते. शिवानी पाटील देसाई, कुठे होता तुम्ही? ते मी वस्तीत होते. वस्तीत? अभ्यास कधी करणार मग? सीताई, हे सीताई, एक लक्षात ठेवायचं, सीताई ह्या रूमच्या बाहेर. इथे मी सीता मॅडम आहे. आणि एक गोष्ट, मला भेटायला येताना जर का दप्तर, वह्या, पुस्तक, पेन याशिवाय आलीस
तर 100 पर्यंत पाढे लिहायला लावेन. काय काय बोलताय सीताई? तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? आपण अभ्यास करणार आहोत आणि जर का पुढच्या 5 मिनिटात दप्तर वह्या पुस्तकं घेऊन नाही आलात तर मी आणते लगेच. मला काय ग काय झालं? हा काय नाही नाही काय काय झालं नाही. मी आले आल्या. अगं अमिता चव्हाण. डोंट वरी दिव्या, जमेल तुला. एवढी तर हुशार आहेसच तू. सेक्रेटरीचा जॉब तर जमायला हवाच आपल्याला. एक्सक्यूज मी. हां तुमचं पण फर्स्ट टाइम आहे का? नाही, मी आधी 3-4 ठिकाणी ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम केलं. मग तर सोपं असेल तुम्हाला. नाही, उलट ते मला हवे तेवढे पैसे देतील का मला ते बघायचं आहे, कारण माझं क्वालिफिकेशन भरपूर आहे. अच्छा. तुमचं नाव? हाय, माझं नाव शोभा. ॲक्च्युली माझं इथे फर्स्ट टाईमच आहे. हो, मी पण आधी जॉब केला नाहीये. अच्छा, पण माझं सिलेक्शन होईल कारण मी ओव्हर क्वालिफाईड आहे आणि मला ॲक्च्युली कामाची खूप गरज आहे. सो मी इथे जॉब करणार आहे. दिव्या, ह्या सगळ्या शिक्षणात आणि अनुभवात तुझ्याहून पुढे आहेत. तुला फक्त डिग्रीवर काम मिळणार नाही, अजून काहीतरी करावं लागेल. दिव्या पाटील, तुम्ही आज जा. हो, आलेच. सीताई आत. मॅडम आत येऊ. या कसा इथे. वह्या पुस्तकं काढा. हे काय, वह्या पुस्तकांना अजून कव्हर नाही घातलेलं? ही पुस्तकं आपल्याला वर्षभर वापरायची असतात. त्यांना कव्हर नाही घातलं तर ती खराब होतात, फाटतात आणि नवीन पुस्तकं घ्यावी लागतात. वायफळ खर्च होतो. हसताय काय तुम्ही? तुम्हाला अजूनही कळत नाहीये का? आपण अभ्यास करणार आहोत इथे. हसायचं नाही. थांबा 1 मिनिट. हे घ्या, कव्हर घाला वह्यांना आणि त्यावर तुमचं नावही टाका, शिवानी पाटील देसाई. काय कव्हर नाही घालता येत? उठा, मी दाखवते. काय चाललंय? लक्ष द्या इथे. तुमच्यासाठी करते ना मी हे. हे असं कव्हर घालायचं. आलंय लक्षात? काय भारी घातलं तुम्ही. तुम्हीच घाला ना. आगाऊपणा नको. चला या इथे. आहे माझ्या हातात.
एक मिनिट, हे काय अक्षर आहे? फटके पडतील शाळेत. थांबा. हे घ्या, यात सराव करायचा. काय करायचं सराव? सराव करायचा शुद्ध लेखनाचा. त्याने हस्ताक्षर सुधारतं. हस्ताक्षर कसं मोत्याच्या दाण्याप्रमाणे असावं. आलंय लक्षात? उद्या येताना सराव करून यायचा. मी वही तपासणार आणि जर का सराव केलेला नसेल तर हा मी करणार. मी आता करते, लगेच करते. जरा नीट अक्षर काढावं. चला चला लवकर, अजून आपल्याला अभ्यासही करायचा आहे, गृहपाठ करायचा आहे. लवकर. मे आय कम इन सर? यस, कम इन. हॅलो, मी अद्वैत रानाडे. प्लीज सिट. दिव्या. वन सेकंड. सो मिस दिव्या. दिव्या, एक्सक्यूज मी. सॉरी सर. ओके, गिव मी फाइल. दिव्या, तुमचं पूर्ण नाव काय? दिव्या कैलास पाटील. दिव्या, आपल्या रेझ्युमेवरून तर आपल्याला जॉब मिळणार नाहीये. काहीतरी सुचव, नाहीतर परत जावं लागेल इथून. तर मिसेस दिव्या, काय झालं तुम्हाला? तुम्ही का रडताय? शांत व्हा. इंटरव्ह्यूचं टेन्शन आलंय का तुम्हाला? नाही सर, सॉरी सर. मला रडायचं नव्हतं, पण कंट्रोल होत नाहीये. नाही, टेन्शन आलेलं नाहीये सर. हा माझा 50वा इंटरव्ह्यू आहे, त्याच्यामुळे सवय झाली आहे. पण माझ्या लॉयरचा आत्ताच मेसेज आला सर की माझ्या नवऱ्याने मला डिवोर्स पेपर्स पाठवलेत, म्हणून जरा. ओह गॉड, नाही, हे खूप चुकीचं आहे. वाईट झालं. मी काय करू सर? स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटलं, जॉब करायचं म्हटलं तर माझा नवरा चिडला माझ्यावर. मला म्हणाला घरी बसायचं. मी नकार दिला तर त्याने मला मारहाण केली सर, आणि घरातून काढून टाकलं. मी काय करू सर? तुम्हीच सांगा. नाही, हे फार चुकीचं आहे. मी एक मुलगी आहे हो. कोणाला काय फरक पडतो सांगा मला. तरी मी हार मानणार नाही. मीही त्याला डिवोर्स देणार. मी ठरवलंय की कष्टाने पैसे कमवायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, म्हणून सतत इंटरव्ह्यू देतेय सर. एकूण 50 इंटरव्ह्यू दिले, पण नशीबच साथ देत नाहीये हो. कदाचित देव पण चांगल्या लोकांचीच परीक्षा घेतो. हे बघा दिव्या, जे झालं ते खूप वाईट झालं, पण आपण बोलू यावर. ओके? हे बघा, सॉरी सर, मला तुमची सिंपथी नको आहे. तुम्ही मला काम द्या, माझं काम बघा. कसं आहे, माझ्या नवऱ्यासारखं कोणी मला बघायला नको, एवढंच म्हणणं आहे माझं. नाही, हे बघा मिस दिव्या, मी समजू शकतो, पण कसं आहे, तुमच्या नवऱ्यासारखे सगळे पुरुष नसतात. तुम्हाला गरज आहे म्हणून नाही, पण तुम्हाला बघून मी इम्प्रेस झालो आहे. ब्रेव आहात तुम्ही. खरंच सर? येस. बाय द वे, तुम्हाला सेक्रेटरीच्या कामाचा अनुभव नसला तरी तुम्ही बेसिक मॅनेजमेंट करू शकाल ना? तसं शेड्युलिंग वगैरे, मीटिंग्स अरेंज करणे असं. हो हो सर, मी जीव लावून काम करेन. तुम्ही म्हणाल तसं काम करेन सर मी. ओके, ठीक आहे. आमच्या कंपनीतून कॉल येईल तुम्हाला. थँक्यू सो मच सर. मला विश्वासच बसत नाहीये. थँक्यू. वा दिव्या, जमलंय तुला.
पहिली लढाई तर जिंकली आहेस हा तू. मला 100 कामं दिली असती ना तरी चाललं असतं. हे जे काय काम दिलंय ना माझे हात पाय दुखताय. तो भाऊ काय झालंय? हा भाऊ सीताई सीताचं काय? सीताईचे ना वेगळंच अवतार बघितलाय मी. या घरात सीताचे तुलाच वेगवेगळे अवतार दिसतात. कधी तुला प्रेमाने जवळ घेते, कधी तुझ्यावर चिडते, कधी मैत्रीण म्हणून तुझ्यावर शिट्ट्या मारते. हे ठीक आहे, पण हा जो बघितला ना तो एकदम डेंजर होता. म्हणजे हातात छडी काय, चष्मा काय, मला सगळ्यात जास्त भीती ना त्या छडीची वाटते. ती त्याच्यासाठीच असते. दूर पळतेस, येशी जवळ ये. अहो का काय मी बघतो सगळी काय आणले. आकर हे घे घे घे. कुठल हे काय आहे? च्यवनप्राश. ह्याने स्मरणशक्ती चांगली होते. रोज 1 चमचा खायचं. हा आलेच. भाऊ हे बघा हे काय होतं आता? तुला कळलं नाही का? नाही. ती आतमध्ये रूम मध्ये असली ना की तिथे शिक्षिका कडक एकदम, आणि बाहेर आली की तुझी प्रेमळ सीताई. मला भीती वाटत काय कळतच नाही. शिवा, हा चल ना, आवर ना, शाळेची वेळ होत आली. हा पण ते मला आशू सोडायला येणार होता ना. येईल तोवर तू आवर तर खरं. हा मी आवडते. चल भाऊ आल्या. हा सावकाश. माझा अभ्यास चालू आहे. माझं काय? अहो काय तुमचं. ठीक आहे, पण आशुतोष मला वाटतं आपल्याला आपली टार्गेट्स वाढवावी लागतील. सर आता आम्ही आमच्या कपॅसिटीच्या 100% देतो. वी आर ऑलरेडी युझिंग ऑल ऑफ आवर रिसोर्सेस इन होरायझन. आशुतोष, आपण गेले काही दिवस एकत्र काम करतोय, म्हणून एक पीस ऑफ ॲडवाइस. आता खूप मोठ्या लीगमध्ये आहेस तू. इथं कपॅसिटीला लिमिट नसतं. 100% काहीच होत नाही. कपॅसिटी डबल करावी लागते. अँड स्पेशली इफ यू आर वर्किंग विथ होरायझन, तुमची कॅपॅसिटी डबल करावी लागेलच. आणि त्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस काम करायला लागलं तरी आय डोंट माइंड. काय झालं? शॉक झालास? इट इज व्हॉट इट इज. इथे जर टिकून राहायचं असेल तर याची सवय करून घ्यावी लागेल, नाहीतर बाहेर हजारो लोक उभी आहेत कॉम्पिटिशनमध्ये. सर आम्ही आमचं 200% देऊ. लेट मी टॉक टू माय एम्प्लॉईज आणि आय विल गेट बॅक टू यू. काही गोष्टी आहेत त्या रिव्हिजिटही करतो. ओके आशुतोष. येस. गुड जॉब फॉर द डे. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. सी यू. येस. अरे अशोक कुठे आहेस तू? तू मला सोडायला येणार होता ना शाळेत. येतोय ना? शिवा ऐक ना, अगं मी आत्ता जस्ट एक मीटिंग केली आणि मला परत ऑफिसला जायला लागणार आहे आणि मला रात्र होईल यायला. आय एम रिअली सॉरी. आज नाही जमणार. आय एम सो सॉरी. परत नाही करणार असं. ठीक आहे, जाते मी. आई बास, मला थोडी कमी करतेस का? नाही, एवढं सगळं जेवायचंय तुला. तू अवेळी जेवतोयस ना, म्हणून तुला असं वाटते की भूक नाहीये, पण हे सगळं तुला जाणार. चल जेव बघू आता. आशू, अरे एवढं थकू नकोस. छोटी मोठी कामं हाताखालच्या माणसांवर जरा सोपवता की. हो भाऊ, ते होरायझनचे CEO स्वतः उभं राहतात कामाला. मग मी असं कसं करू शकतो ना? मी बोलू का त्यांच्याशी? नाही नको. अहो भाऊ, एवढी मोठी कंपनी आहे, त्याचा व्याप मोठा असणारच ना. सो काय हरकत नाही, करतो नाही. प्लस आज ती फाईल हरवली जी तुम्हाला दाखवली सकाळी. ऑफिसमध्ये गेल्यावरती गायब. काय? अशी कशी हरवली फाईल?
तू घरात विसरला असशील, एकदा नीट चेक कर. कीर्ती, तो लहान बाळ आहे का घरी विसरून जायला? तुला नीट आठवते? गाडीत तर नाही ना विसरलेस? नाही भाऊ, मी गाडी चेक केली सगळी, गाडीत नव्हती. आणि मी तुमच्या समोर ती बॅगेत टाकली होती ना सकाळी. हो, ती पाहिली मी. एक्झॅक्टली, डायरेक्ट ऑफिसमध्ये बॅग उघडली, फाईल नव्हती. मग CCTV फुटेज मागवलंय, आता बघू काय होतंय. आशू, एक मिनिट, पण फक्त फाईल गायब झाली आहे का? म्हणजे बाकी सामान काही गेलं नाहीये ना? नाही, फक्त फाईल होती. नाही नाही, CCTV मध्ये कळेल कुणी घेतलंय, काय घेतलंय ते सगळंच. शिवा गेली का? हो, गेली. तिला शाळेत सोडणार होतो आज, त्या निमित्ताने भेट झाली असते आमची. राहूनच गेला. हे बघ, आता तो सगळा विचार नको करूस, शांतपणे जेव आणि पोटभर जेव.